नमस्कार, मी ऋषी देसाई। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर पुन्हा एकदा सनातन संस्था अडचणीत आली। या संस्थेच्या कार्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं असून हे प्रकरण नेमकं काय, या संस्थेत नेमकं कोणतं कार्य चालतं, गोव्यातील स्थानिक लोकांनी या संस्थेचा आश्रम बंद करण्याची मागणी का केली आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत सनातनचं वास्तव या खास कार्यक्रमात। सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि सनातन संस्था यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय। संमोहनाच्या माध्यमातून सनातनमध्ये साधकांचं ब्रेन वॉश केलं जात असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केलाय, तर सनातन यांनी थेट डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी श्याम मानवांना दोषी ठरवलंय। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक झाली आणि सनातन संस्थेभोवती संशयाची सुई फिरू लागली। तब्बल 7 महिन्यांच्या कालावधीत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले होते। सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी समीर गायकवाडला जेरबंद केलं होतं। समीरच्या अटकेमुळे सनातन संस्था पुन्हा एकदा वादात। सगळे आरोप फेटाळून लावत कॉम्रेड पानसरेंच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या समीर गायकवाडच्या पाठीशी सनातन संस्था उभी राहिली। पोलीस आपल्या पद्धतीनं तपास करत असतानाच यावरून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि सनातन संस्था यांच्यात वाकयुद्ध रंगलं। एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या। सनातन संस्थेच्या कार्यावर श्याम मानव यांनी गंभीर आरोप केले। सनातन संस्था लोकांचं संमोहन करून ब्रेन वॉश करते आणि त्यातूनच कट्टर साधक तयार केले जातात। तसंच त्यांच्याकडून भयंकर कृत्य करून घेतलं जात असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला। मानव यांच्या या आरोपांचं सनातननं खंडन करत संमोहनाच्या माध्यमातून कुणाकडूनही गैरकृत्य करून घेता येत नाही, सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी श्याम मानव हे आरोप करत असल्याचा प्रतिहल्ला केला। मी 1.5 वर्ष आधी लिहिलं होतं की या पद्धतीनं मानवी रोबो तयार करतायत की हे ह्युमन बॉम्ब बनवू शकतात, टेररिस्ट ॲक्टिव्हिटी घेऊ शकतात आणि या पद्धतीच्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटी जर यांनी सुरू केल्या तर कदाचित जर सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर महाराष्ट्राचं काय होईल। सनातन संस्था ही एक अध्यात्मप्रेमी संघटना आहे, आध्यात्मिक संघटना आहे आणि सनातन संस्थेचा उद्देशच असा आहे की हिंदूंना संघटित करणं, हिंदूंना धर्मशिक्षित करणं। तर अशा अवस्थेमध्ये ज्या लोकांना ही विचारधारा लोकांपर्यंत पोहोचू नये, हिंदूंनी धर्मशिक्षित होऊ नये असं वाटतंय, अशा विचारधारेचे लोक संस्थेवरती गरळ ओकत आहेत। मग ते राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असोत, अगर श्याम मानव असोत किंवा मुक्ता दाभोळकर असोत। श्याम मानव यांनी सनातनच्या डॉक्टर जे.व्ही. आठवलेंचा हवाला दिला। डॉक्टर आठवले यांनी 1989 मध्ये आपल्यावर संमोहनाचा प्रयोग केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही असा दावाही श्याम मानव यांनी केला। संमोहनातून एखाद्या व्यक्तीचं ब्रेनवॉश करता येतं। सनातन असेच संमोहित साधक तयार करण्याचं काम करते असा आरोप देखील मानव यांनी केला होता। यावर सनातनने पलटवार केला। 2 कोटी रुपयांसाठी श्याम मानव यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून केल्याचा सनसनाटी आरोप सनातनने केला। सनातनच्या या आरोपाचं श्याम मानव यांनी खंडन केलं। दाभोळकरांना मारून आपल्याला काय मिळणार होतं आणि सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी 2 नव्हे 1 कोटी रुपये देऊ केले होते, ते सरकारने आपल्या सांगण्यानुसार खर्च केले असं स्पष्टीकरण श्याम मानव यांनी दिलं। 1 करोड़ का पैसा जो था सरकार ने खर्च किया, दूसरा करोड़ सैंक्शन होने वाला था लेकिन उसका हमने किसी ने उपयोग नहीं किया, सरकार ने भी उपयोग नहीं किया, वो लैप्स हो गया। लैप्स हुआ यानी कुछ लैप्स नहीं होता है, सरकार का ही पैसा सरकार के पास रहता है। और आगे के गवर्नमेंट ने अभी जो कुछ प्रावधान किया है वो प्रावधान तो अभी तक लाइन में लगने का ही है। सनातन मध्ये संमोहन केलं जात असल्याचा श्याम मानव यांचा आरोप सनातनच्या साधक स्वाती, प्रीती आणि प्रिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावला। समाज राष्ट्र को बचाने का कार्य कर रही है, उनके पीछे मतलब अलग अलग प्रकार से कैसे गलत गलत आरोप लगा रहे, तो वो ये सब सरासर गलत है। हमें नहीं दिखाया गया कि हम गहने चुरा करके निकल गई हैं घर से और सनातन संस्था के लोगों ने ही हमारा अपहरण किया है। तो हम बताना चाहते हैं आप सभी के सामने हम हैं और पूर्ण रूप से हम स्वतंत्र हैं। आज मैं मेरे पिताजी के पास
हर छुट्टियों में जाती हूँ, मेरे लड़की को लेके जाती हूँ। गए 3 महीने भी मैं घर में रही थी, फिर भी वो पिताजी से बुलवा रहा है कि ये घर भी नहीं आती। क्यों झूठ बुलवा रहा है? और मेरे पिताजी भी क्यों झूठ बोल रहे हैं? मुझे तो लगता है कि मेरे पिताजी को उसने सम्मोहित किया है। और शाम मानव को अगर इतनी तकलीफ है तो खुद आके क्यों नहीं मिलता मुझसे? और ये शाम मानव क्यों बार बार लड़कियों को लेकर क्यों आगे आता है? उसकी नजर देखिए, कल भी मैंने देखा, 2 बार उसे देखा। उसकी नजर में मुझे कुछ अच्छा नहीं लगता। लड़कियों को क्यों बदनाम कर रहा है वो? कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी समीर गायकवाड आणि त्याचे सनातनशी असलेले संबंध याचा तपास पोलीस करत असताना श्याम मानव विरुद्ध सनातन संस्था यांच्यातला सामना पाहायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। सनातनवर अशा प्रकारचे गंभीर आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईतील नाट्यगृहात बॉम्बस्फोट प्रकरणी सनातनशी संबंधितांना अटक झाली आहे। हे सनातन संस्थेचं आहे तरी काय आणि तिचं कार्य कशा प्रकारे चालतं याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर सनातन संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली। पण अशा प्रकरणात सनातन संस्था काही पहिल्यांदाच वादात सापडली असं नाही। यापूर्वी सनातनवर गंभीर आरोप झालेत। 2008 मध्ये पहिल्यांदा ही संस्था चर्चेत आली। ती ठाण्यातल्या गडकरी रंगायतन आणि नवी मुंबईतील वाशी इथल्या विष्णुदास भावे सभागृहात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सनातन संस्थेशी संबंधित 6 आरोपींनी या दोन्ही नाट्य सभागृहात क्रूड बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांचा आरोप होता। आम्ही पाचपुते या नाटकाला विरोध करण्यासाठी सनातनशी संबंधित आरोपींनी हे कृत्य केलं होतं। या प्रकरणी न्यायालयानं दोघा आरोपींना दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा ठोठावली। या घटनेनंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली। 2009 मध्ये गोव्यातल्या मडगाव परिसरात दिवाळीच्या 2 दिवस आधी एका स्कूटरचा स्फोट झाला, त्यात दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणाच्या तपासादरम्यान ते दोघे सनातनशी संबंधित असल्याचं उघड झालं। या प्रकरणातही सनातनवर संशय व्यक्त केला गेला होता। आता कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक झाल्यामुळे सनातन संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। सनातन संस्थेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ही धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन झालेली संस्था आहे। 1990 मध्ये सनातन संस्थेची स्थापना डॉक्टर जयंत बालाजी आठवले यांनी केली। धर्मदाय संस्था म्हणून गोव्यात सनातनची स्थापना करण्यात आली। सनातन संस्थेच्या माध्यमातून सनातन प्रभात नावाचं दैनिक चालवलं जातं। महाराष्ट्र सरकारच्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याला सनातन संस्थेचा विरोध होता। सनातनचा हा इतिहास पाहता ही संस्था सतत वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। सनातनचं वास्तव या विशेष कार्यक्रमात आपलं ब्रेक नंतर स्वागत। या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सनातन संस्थेचे हेतू काय, त्याच्यावर आरोप कोणते आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वास्तव काय, या सगळ्यावर प्रकाश जोड टाकतोय। सनातन संस्था आपल्या साधकांवर संमोहन करते हा आरोप खोडून काढण्यासाठी सनातननं त्या साधकांना सर्वांसमोर हजर केलं खरं, मात्र अशा प्रकारे सनातनवर आरोप करणाऱ्या पालकांची यादी संपत नाही। बारामतीमध्ये राहणाऱ्या अशाच एका गरीब कुटुंबानं सनातनवर गंभीर आरोप केलेत आणि विशेष म्हणजे हे आरोप नेमके काय आहेत पहा। सनातन संस्थेकडून आपल्या साधकांवर संमोहनाचा प्रयोग केला जात असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला आणि त्यांचा आरोप खोडून काढण्यासाठी सनातनच्या साधक स्वाती, प्रीती आणि प्रिया यांना पत्रकार परिषदेत हजर केलं। एकीकडे सनातनने या 3 साधक महिलांना पत्रकारांसमोर हजर केलं खरं, मात्र सनातनवर अशा प्रकारे आरोप करणाऱ्या पालकांची लिस्ट आता वाढत चालली आहे। बारामतीतील बाबूराव आणि शोभा चिंचकर या दाम्पत्यानं अशाच प्रकारचा आरोप केलाय। त्यांच्या 3 मुलींपैकी सर्वात मोठी मुलगी शीतल 2011 मध्ये फलटण इथं सनातननं भरवलेल्या 15 दिवसाच्या धर्मसभेला गेली। त्यानंतर 2 दिवसांनी बँकेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेली शीतल परत आलीच नाही। खुर्चीवर ठेवून त्याला प्रदक्षिणा घालत होती, त्याच्याकडे एकसारखं बघून ते जप करायची। ते डोळ्या दाखवतात ना, त्या डोळ्यांना बघून ती जप करायची। फोटोला बघून एक तास जप करायची। शीतलचं बीकॉम पर्यंत शिक्षण झालं होतं, एका खाजगी बँकेत नोकरी करत होती। शोभा चिंचकर या घरी खानावळ चालवतात।
त्यांच्याकडे सनातन संस्थेच्या काही साधक जेवायला येत असत. शीतल त्यांच्या संपर्कात आली आणि सनातनकडे ओढली गेली. चिंचकर कुटुंबाने शीतलला परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र आईचे आजारपण आणि बहिणींच्या लग्नातही शीतल घरी आली नाही. शीतलचं नाव काढताच तिच्या आईला अश्रू आवरत नाही. मुलीला आईपासून वेगळं करणारा सनातनचा हा कसला धर्म, ही कसली मोक्षप्राप्ती, असा प्रश्न शीतलची आई विचारते. राहुल ढवळे, झी मीडिया, बारामती. एका पाठोपाठ एक वाढत चालल्यामुळे सनातन संस्थेविरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली असून सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसंच यासाठी जनआंदोलनही होऊ लागली आहेत. यावर सरकारनं हात झटकले आहेत. गोव्यातील सनातन संस्थेचं केंद्र हे सनातनचं आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. या आश्रमात योग साधना, धर्मसंस्कृती आणि सनातनचं मुखपत्र असलेल्या सनातनचंही काम चालतं, असा दावा सनातनकडून केला जातो. मात्र सनातनवर संशयाचं धुकं दाट होत चाललंय. कारण कॉम्रेड गोविंद पानसरेच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक झाली आहे. तसंच सनातनमधील काही गोष्टींवर आक्षेप घेतला जातोय. अनेक वर्षांपासून स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी बरोबर विविध प्रकारचं प्रशिक्षण सनातनमध्ये दिलं जातं. विशेष म्हणजे सनातनमध्ये तरुणींबरोबर विवाहित महिलांचा भरणा अधिक आहे. तसंच आश्रमाला अधिकृत निरोध दिल्याचं जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रानं माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर आश्रमात साधना चालत असेल तर स्वयंसंरक्षण प्रशिक्षणाची गरज काय, कंडोमची गरज काय, असे प्रश्न स्थानिक गावकऱ्यांकडून विचारले जाऊ लागलेत. तसंच या आश्रमावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आम्हाला ही सनातन संस्था इकडे नको आहे. कारण इकडे काय पोलीस बंदोबस्त करायला लागतो आणि वारंवार इकडे भांडण होते. ह्याच्यापूर्वी कधीच भांडण झालेले नाही आणि आता जास्त प्रमाणात इकडे पोलीस बंदोबस्त होतोय. 2009 ते सगळं शेतात त्यांनी सगळे निरोध सोडलेले, सगळं सांडपाण्यातून सगळं मिक्स करून सोडलेले ते सगळे लोकांनी बघितलेले आहेत आणि त्यांनी पण ते मान्य केलं आहे की त्यांचेच निरोध म्हणून. तर तो प्रकार आम्ही काय बोलून काही हे करू शकत नाही, कारण तो आलाच आहे ना बाहेर, त्यात आपण समजावं की काय आहे ते. इकडे आमची मागणी स्पष्ट आहे की हे सनातन आश्रम जे त्यांचं हेडक्वार्टर इकडे आहे रामनाथीत, हे गोवा सरकारने त्वरित इथून काढून टाकावं, ही आमची मागणी आहे. कारण ते ज्या प्रकारे त्यांचे जे आतमध्ये काय कृत्य चालू आहेत, ते मारण्याचे ट्रेनिंग्स आणि काय लाठी शिकवतात, हे कोणासाठी करतात नेमकं? ते आज जरी त्यांनी काही केलं नाही इकडे उघड, हे पुढे आमच्या युवा पिढीला त्रासदायक आहे. त्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन आता सुरू केलंय. एकीकडे सनातन संस्थेविषयी जनतेत रोष वाढत असताना राज्य सरकारनं हात झटकले आहेत. सनातन आणि हिंदू राष्ट्र सेना म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. त्यांनी केलेल्या कृत्यावर न्यायालय निर्णय करेल, त्यानंतर सरकार देखील आपलं काम करेल. पण या संघटनांच्या कृत्यामुळे सर्व हिंदूंना नाव ठेवणं योग्य नाही, असं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. काही लोक जे हिंदू धर्माच्या विरोधात आहेत किंवा हिंदू धर्मावर टीका करायची असते, ते नेहमी कोणीतरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या संस्थेने काही केलं तर सरसकट हिंदू समाजावर लावतात. सनातनच्या बाबतीत पोलीस केस चालू आहे, काहींना अटक केली आहे. काय योग्य तो निर्णय कोर्टाच्या मार्फत लागेल. त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. त्या संदर्भामध्ये ठोस पुरावे जर उपलब्ध झाले आणि त्यामध्ये आढळलं तर पुढे सरकार विचार करायचं. कोणत्याही ठिकाणी मागणी केलेली बंदी झाली तर ते न्यायालयामध्ये टिकत नाही. सनातन संस्थेवर बंदी घालावी ही मागणी आता जोर धरू लागली असून राज्यात आंदोलनं सुरू झाली आहेत. आता यावर सरकार कोणती भूमिका घेत आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.